मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एस मध्ये पहिलं प्रकरण बघितलं होतं. त्या दिवशी आपण पहिल्या प्रकरणामध्ये आपला पहिला भाग म्हणजे कोणतं प्रकरण बघितलं होतं? पहिलं दोन महाराज्य हे पहिलं प्रकरण बघितलं होतं. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की कनौज राजा होता. त्याने कनौज जे राज्य होतं तिथे कोणाचं राज्य चालू झालेलं होतं? हर्षवर्धनने राज्य केलेलं होतं आहे ना. आपल्याला या पाठामध्ये दोन महाराज्य बघायचे होते. तुम्हाला सांगितलं तुम्ही त्या दिवशी की दोन महाराज्य म्हणजे कोण? तर दोन महाराज्य म्हणजे म्हणजे काय? विशाल, मोठे राज्य. तर असे कुठे कुठे राज्य केलेले आहेत, कोणते राज्य होऊन गेलेले होते या पाठामध्ये बघितलं आपण. तर पहिला राज्य बघितला त्या दिवशी हर्षवर्धनने कुठे राज्य केलं होतं? तर कनौज. आता आपल्याला दुसरं बघायचं आहे वातापीमध्ये पुलकेशी द्वितीय याचे राज्य कशा प्रकारे याने राज्य केलेले आहे हे आपल्याला आता बघायचं आहे. बघा आता वातापी यावेळी दक्षिण भारतात पण हर्ष सारखाच पराक्रमी राजा होऊन गेला. दक्षिण भारतामध्ये जसा हर्ष हा पराक्रमी राजा होता त्याचप्रमाणे एक अजून राजा होऊन गेलेला आहे. कोणता तो? पुलकेशी द्वितीय. बघा की ज्याच्या समोर युद्धात हर्षचा पराभव झाला होता तो राजा म्हणजे पुलकेशी द्वितीय. त्यांनी काय केलं? पुलकेशीने हर्ष तो इतका बलवान होता की त्यांनी हर्ष राजाला सुद्धा हरवले होते. राजगदी पर्यंतचा प्रवास. दक्षिण भारतात चालुक्य वंश वातापी नगरास राजधानी करून राज्यकारभार करीत होता. कुठे राज्यकारभार करत होता तो? दक्षिण भारतामध्ये करत होता. त्याने राज्य खूप विस्तारलेले होते. पुलकेशी पहिला त्याचा बलवान राजा होता ज्याने अश्वमेध यज्ञ केला होता. अश्वमेध यज्ञ पुलकेशी राजाने केलं होतं. अश्वमेध यज्ञ सर्वात पहिले कोण केलं? मग पुलकेशी राजाने. त्याच्या ध्वजात वरावताराचे चिन्ह होते. त्याच्या ध्वजामध्ये कोणते चिन्ह होते? वरावताराचे, म्हणजे विष्णू भगवानचे हे एक चिन्ह होते. विष्णू भगवानचा वरावतार होता ना, तर ते चिन्ह होते. होऊ शकते तुम्हाला रिकामी जागामध्ये हा प्रश्न येईल की पुलकेशी द्वितीयाच्या ध्वजात कोणते चिन्ह होते? तर कोणते चिन्ह होते? वरावताराचे. ठीक आहे. पुलकेशी पहिला नंतर त्याचा मुलगा कीर्तिवर्मा गादीवर आला. पुलकेशीचा मुलगा कोण होता? कीर्तिवर्मा. याचा मुलगा कीर्तिवर्मा गादीवर आला. यानंतर त्याचा भाऊ मंगलेश राजा झाला. त्याने वातापीमध्ये लक्षीदार विष्णू मंदिर बनविले होते. नंतर सत्याश्रय पुलकेशी द्वितीय गादीवर आला. बघा एकामागे एक. पहिले काय झालं? पहिले पुलकेशी द्वितीयने राज्य केले. नंतर त्याचा मुलगा जो होता कीर्तिवर्मा तो गादीवर आला. त्याच्यानंतर त्याचा जो भाऊ होता मंगलेश तो राजा झाला. आणि त्यानंतर सत्याश्रय हा गादीवर आला. पुलकेशी द्वितीय इसवी सन 610 ते 642 पर्यंत त्याचे राज्य चालले. चालुक्य वंशात पुलकेशी द्वितीय याने अंदाजित 30 वर्ष राज्य केले. किती वर्ष राज्य केले? चालुक्य वंशाने 30 वर्ष राज्य केले. हा राजा खूप प्रतापी आणि बहादूर योद्धा होता. त्याने अनेक युद्धे जिंकली. त्याने प्रथम लाट आणि नंतर उत्तर गुजरात जिंकले. कृष्णा आणि गोदावरीच्या मधला वेंगी प्रदेशावर विजय प्राप्त केला. आंध्र प्रदेश पण त्याच्या ताब्यात होते. राजधानी वातापीला खूपच सुंदर असे नगर बनविले होते. म्हणजे या राजाने काय केलं? सतत युद्ध चालू ठेवलं होतं. आणि हर्ष राजाने काय केलं? काही गावं जिंकले, काही युद्ध केले आणि नंतर मग तो एक संतोषी राजा होता. तो काय झाला? तो शांत बसून होता. परंतु हा पुलकेशी द्वितीय होता, हा शांत बसून होता का? नाही. त्याने अनेक राज्यामध्ये राज्य केले. ज्यावेळी कनौजचा राजा हर्षवर्धन स्वतःची विजयकूच करून पुढे जात होता त्यावेळी दक्षिणचा पुलकेशी द्वितीय सुद्धा
स्वतःचे लष्कर उत्तरेकडे घेऊन जात होता. या दोन्ही महाराजांची नर्मदा नदीजवळ भेट झाली आणि मोठे युद्ध झाले. हर्ष सारख्या महान राजाला पुलकेशी द्वितीयने पराजित केले, म्हणून हर्षची विजयकूच थांबली. हर्ष पुलकेशी विग्रहामुळे कनौजचे साम्राज्य नर्मदा नदीपर्यंत येऊन अडकले. मग यांचं काय झालं, दोघांमध्ये युद्ध झालं. त्याच्यामध्ये विजय कोणाचा झाला, पुलकेशी द्वितीयचा. पुलकेशी द्वितीय शूरवीर होता, त्याप्रमाणे त्यास कलेची पण आवड होती. त्याच्या काळात वातापी आणि धारापूरची गुफा निर्माण झाली होती. कोणाच्या काळामध्ये, पुलकेशीच्या काळामध्ये. कोणती गुफा निर्माण केली त्यांनी, धारापूरची गुफा आणि वातापी. त्या काळात अजिंठ्याच्या गुंफात कितीतरी जगप्रसिद्ध भिंतीवरील चित्र निर्माण झाली. युएन सॉंग हिंदमध्ये फिरत फिरत दक्षिण भारतात पुलकेशीच्या राजदरबारात गेला. नंतर युएन सॉंग जो आपण बघितला होता पहिल्या याच्यामध्ये की तो बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी आलेला होता. त्याने तिथली सामाजिक आर्थिक सर्व माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्याला पुलकेशी राजाचं समजलं, तेव्हा तो पुलकेशी राजाच्या राजदरबारात गेला आणि तिथे पण त्यांनी माहिती पूर्ण काढली. त्याच्या वैभवाची युएन सॉंगने खूपच प्रशंसा केला आहे. हा युएन सॉंग कोण आहे, हा एक प्रवासी आहे, ते आपण बघितलाय का. तो युएन सॉंग हा प्रवासी होता. त्यांनी नालंदा विद्यापीठात 15 वर्ष हा अभ्यास केलेला होता. हा राजा हिंदू धर्माचा उपासक होता. त्यावेळी बौद्ध हा जो राजा होता पुलकेशी राजा, हा कोणाचा उपासक होता, हिंदू धर्माचा उपासक होता. त्यावेळी बौद्ध धर्म प्रचार मंद झाला होता. जैन धर्माची एक शाखा दिगंबरचा प्रभाव वाढला होता. याच्या पुलकेशी द्वितीयच्या काळामध्ये जैन धर्माची शाखा कोणती होती, दिगंबर. दिगंबर जैन, ठीक आहे. दिगंबरचा प्रभाव वाढला होता. हर्ष आणि पुलकेशी समकालीन राजे होते, पण हर्ष काही युद्धानंतर मनाचे समाधान करून बसून राहिला, पण पुलकेशी हे करू शकला नाही. समकालीन म्हणजे हे सारखेच राज्य होते, परंतु हर्षने काय केलं, जसा त्याचा पराभव झाला तर तो समाधानी झाला. म्हणजे त्यांनी पुन्हा युद्धाची हाव केली नाही आणि तो त्याच्यामध्येच त्यांनी काय मानले, जेवढे आपले राज्य आपल्या ताब्यामध्ये आहे तेवढ्यातच आपण समाधान म्हणून राहायचं आणि राज्य करायचं आहे. त्याचा परिणाम कांचीवरमचा पल्लव राजासोबत युद्धात लढताना पुलकेशी द्वितीयचा मृत्यू झाला होता आणि हा काय सतत युद्ध करत गेला होता. त्याच्यामुळे काय झाला, पल्लव राजासोबत त्यांचे युद्ध झाले आणि तेथे पुलकेशी द्वितीयचा काय झाला, मृत्यू झाला. याचा तरी पराभव झाला होता. हा शांत बसला होता, आपल्याला जेवढे राज्य मिळाले तेवढे ठीक आहे, परंतु पुलकेशी द्वितीयने हार मानली नाही. हा प्रत्येक राज्य जिंकायला पाहत होता आणि प्रत्येक वेळेस लढाई करीत होता. तर कांचीवरमचा जो पल्लव राजा होता त्याच्यासोबत काय झाले, त्याचे युद्ध झाले आणि त्याचा काय झाला, मृत्यू झाला. इसवी सन 642 हर्षवर्धनला त्याच्या मृत्यूनंतर 5 वर्षांनी मरण आले. त्यानंतर हर्षवर्धन पुलकेशी राजा मेल्यानंतर त्याच्या 5 वर्षानंतर हर्षवर्धन या राजाचा मृत्यू झाला. प्राचीन हिंदुस्थानच्या इतिहासात तो शेवटचा हिंदू सम्राट होता. शेवटचा हिंदू सम्राट कोण होता, हर्षवर्धन. ठीक आहे. आता तुम्हाला याचा जो स्वाध्याय आहे त्यामधला फक्त पहिला प्रश्न आहे. स्वाध्याय CW मध्ये प्रश्न पहिल्यामध्ये 1 ते 6 प्रश्नांची उत्तरे. हा तुमचा होमवर्क आहे. स्वाध्याय CW मध्ये लिहिणे. प्रश्न पहिला दिलेला प्रश्न दुसरा लिहायचा नाही आहे. पहिल्या प्रश्नामधील 1 ते 6 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायचे. आता बघा स्वाध्याय मधला पहिला प्रश्न आहे, हर्ष आणि पुलकेशी द्वितीयचा राज्य विस्तार दर्शविणाऱ्या नकाशाचा अभ्यास करून त्याची मुख्य शहरे
आणि नद्या लिहा. म्हणजे हर्ष आणि पुलकेशी या पुलकेशी जो द्वितीय होता यांनी कुठे कुठे राज्य केलेले आहे, तिथली आपल्याला राज्य मुख्य शहरे दर्शवायची आहे आणि तेथील नद्या लिहायच्या आहे. तर त्याची मुख्य शहरे कुठे कुठे राज्य केले होते त्यांनी? कनौज, पाटलीपुत्र, कलिंग इथे त्यांनी राज्य केले होते. अजूनही तुम्ही शोधून लिहू शकता पुस्तकामध्ये की अजून कुठे कुठे राज्य केले होते. आणि पुन्हा नद्या, कोणकोणत्या नद्या? तर गंगा, जमुना, सोन, गोदावरी आणि नर्मदा. नंतर दुसरा प्रश्न बघा, पुलकेशी द्वितीय आणि हर्ष या दोघांच्या व्यक्तिमत्वात काय फरक होता? पुलकेशी बघा हा कसा होता, आपण जर बघितलं तर हर्षवर्धन हा कसा होता? समाधानी राजा होता. त्यांनी सतत युद्ध चालू ठेवले नाही. परंतु पुलकेशी द्वितीय हा कसा होता? महत्त्वाकांक्षी राजा होता, बलवान होता. म्हणजे हा पण राजा बलवान होता, परंतु यांनी काय केलं? सतत आपले युद्ध चालू ठेवले. हा दोघांमध्ये काय फरक आहे. ठीक आहे, व्यक्तिमत्वात त्यांचा काय फरक होता हे आपल्याला इथे लिहायचं आहे. काय लिहिणार तुम्ही की पुलकेशी द्वितीय हा कसा होता? महत्त्वाकांक्षी राजा होता. त्यांनी काय केलं? सतत आपले युद्ध हे चालू ठेवले. आणि हर्ष हा राजा बलवान होता, परंतु त्यांनी काय केलं? म्हणजे हर्ष हा राजा कसा होता? समाधानी होता. त्याने त्याचा पराभव झाल्यानंतर युद्ध करणे हे बंद केले होते. नंतर तिसरा बघायचा आहे. तिसरा प्रश्न आहे, युएनशॉंग स्वतःसोबत पुस्तके, अवशेष आणि मूर्त्या का म्हणून चीनमध्ये घेऊन गेला? युएनशॉंग आपण बघितला होता, जो प्रवासी आलेला होता, तो का बरं म्हणजे स्वतःसोबत पुस्तके घेऊन गेला, इथे भारतातील अवशेष घेऊन गेला आणि मूर्त्या का बरं तो सोबत घेऊन गेला? कारण त्याला काय होतं? बौद्ध धर्माविषयी जाणून घ्यायचे होते आणि बौद्ध धर्माविषयी त्याला काय करायचा होता? खोलपर्यंत अभ्यास करण्यास तो इच्छुक होता. हे त्याच्यामुळे ते काय झालं? युएनशॉंग हा स्वतःसोबत पुस्तके, अवशेष आणि मूर्त्या घेऊन गेला. काय लिहिणार तुम्ही? बौद्ध धर्माविषयी जाणून घ्यायचे होते आणि बौद्ध धर्माचा खोल अभ्यास करण्यासाठी तो काय होता? इच्छुक होता. ठीक आहे. नंतर चौथं बघा, चौथा प्रश्नाचं उत्तर, हर्षवर्धनला सत्ता मिळताच कोणाला मुक्त करायचे होते? तर आपण हे बघितलं होतं पहिल्याच पेजवर, हर्षवर्धनला जशी त्याची बहीण कोण होती? राजश्री. ही कोणाच्या ताब्यात अडकलेली होती? आपण बघितलं होतं पहिल्याच पेजवर, तुम्हाला दिसेल की देवगुप्त, माळवाचा राजा कोण होता? देवगुप्त. त्याने कैद केले होते राजश्रीला आणि तिला सोडवण्यासाठीच सत्ता मिळताच हर्षवर्धनने कोणाला मुक्त करण्याचा विचार केला? तर हर्षवर्धन स्वतःच्या बहिणीला मुक्त करण्याचा विचार केला. ठीक आहे, ते पण लिहावं लागेल तुम्हाला, कोणी कैद केली होती. ठीक आहे. सम्राट हर्षवर्धनने कोणत्या नाटकांची रचना केली? तर सम्राट हर्षवर्धनने नागानंद, रत्नावली, प्रियदर्शिका या 3 नाटकांची रचना केली. पुलकेशी द्वितीयच्या काळात कुठे कुठे गुफा निर्माण झाल्या होत्या? तर पुलकेशी द्वितीयच्या काळात वातापी आणि धारापूरची गुफा निर्माण झालेली होती. जसा आपला पाठ झाला तसा सर्वांनी स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. बाकी ठेवायचं नाही. आता लिहितो नंतर लिहितो असं करायचं नाही, नंतर तुम्हाला काही समजणार नाही. ठीक आहे. धन्यवाद.